अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी फालेवाडा येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या सूरज फाले यांच्या खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपी बापू धोंडीराम फाले याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे। फुलेवाडी रिंग रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली। 2 मे रोजी कोनोली फालेवाडा येथे शेतजमिनीच्या वाटणीवरून फाले कुटुंबात हिंसक वाद झाला होता। या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात होऊन सूरज फाले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये धोंडीराम फाले, बापू फाले, दगडू उर्फ मधू फाले, विठ्ठल फाले आणि ज्ञानदेव फाले या 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। घटनेनंतर पोलिसांनी 4 आरोपींना तात्काळ अटक केली होती, मात्र बापू फाले हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता। तो कोल्हापूर शहरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली। या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला आणि संशयित बापू फाले याला शिताफीने ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या बापू फाले याला अधिक तपासासाठी राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।